नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आज एक वेगळा लग्न समारंभ संपन्न झाला. तो लग्न समारंभ निश्चितपणानं आपल्या सर्वांसाठी आदर्श आहे, आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि महाराष्ट्र राज्यातलं हे आदर्श लग्न समारंभ असं संपन्न झालं. अर्थात एका उत्कृष्ट, प्रभावी, आदर्श आणि नीतिमूल्यांची जपणूक करणाऱ्या लग्न समारंभाची गोष्ट सूत्रसंचालक आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे सांगत आहे. तर ती गोष्ट आणि ते लग्न समारंभ आणि सूत्रसंचालन नेमकं कसं संपन्न झालं याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या द्वारे मी घेणार आहे. तर पुढे नेमकं काय झालं हे सर्व पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे तुम्हाला समजेल की लग्न समारंभ हा आदर्श कसा होता, तसेच त्यातील निवेदन कसे झाले याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला देत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी या लग्नाला विशेष करून मी म्हणेल की हा लग्न सोहळा हा संस्कृतीची जपणूक, संस्कृतीची रुजवणूक करणारा होता. मी लग्नाला तयार होईल अशी मागणी ऐकून मी नव्हे तर सर्वजण वधूकडील आणि वराकडील मंडळी थक्क झाली. नेमकं लग्न समारंभात काय झालं तर 2 दिवसापूर्वी एका विवाह जमवण्यासाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. मी वराच्या बाजूकडून त्या ठिकाणी उपस्थित होतो. अर्थात वर मुलाच्या बाजूने मी होतो आणि वर मुलगा जो होता तो माझ्या मित्राचा तो मुलगा होता. त्या मुलाचा आणि माझा फारसा काही असा परिचय, फारशी अशी काही ओळख नव्हती. परंतु जो माझा मित्र होता तो नेहमी माझ्या संपर्कातला आणि माझ्या सहवासातला आणि अगदी जवळचा मित्र होता. आणि त्या लग्न समारंभाच्या बैठकीला मी त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्या बैठकीमध्ये मुलाने मुलगी पसंत असल्याचं कळवलं आणि बैठकीला सुरुवात झाली. आजपर्यंत तुम्ही अनेक लग्न समारंभाच्या बैठकी तुम्ही पाहिलेल्या असतील की वरांच्या पेक्षा वधूच्या अपेक्षा आणि वधू परिवाराकडील मंडळींच्या अपेक्षा बऱ्याच असतात. परंतु या बैठकीमध्ये वराच्या अपेक्षाच वधूच्या पेक्षा जास्त होत्या आणि वराच्या अपेक्षा मान्य केल्यानंतरच तो लग्न समारंभ होणार होता. मग बैठकीच्या सुरुवातीलाच मुलानं बऱ्याचशा मागण्या त्या बैठकीमध्ये मांडल्या आणि त्या मागण्या ज्यावेळेस वर मुलगा मांडत होता तेव्हा वधूकडील सर्व मंडळी आणि मी निवेदक देखील आश्चर्यचकित झालो. मग नेमक्या त्या वर मुलाने कोणकोणत्या मागण्या मांडल्या आणि त्या मागण्या मांडल्यानंतर वधूकडील मंडळींना त्याबद्दलचा वेळ दिलेला होता. तर त्या मागण्या त्यावेळेस वर मुलाने नेमक्या कोणत्या मांडल्या तर ते आपण व्यवस्थितरित्या ऐका. वर मुलाने सांगितलं की जो लग्न समारंभ असणार आहे तो संपूर्ण विवाह लग्न समारंभ हा वैदिक पद्धतीनुसार, चाली रीतिरिवाजानुसारच संपन्न होईल. दुसरी मागणी वराची होती, अर्थात वर मुलाची होती की लग्नाच्या अगोदर फोटो, व्हिडिओ शूटिंग हे होणार नाही. त्यानंतरची पुढील मागणी होती की वधू मुलीनं लग्नाच्या वेळेस घागरा न घालता तिने त्यावेळेस साडी नेसावी. तसेच लग्न समारंभामध्ये डीजे वाजणार नाही. लग्न समारंभामध्ये डीजे सांगू नये. लग्नाच्या वेळेस वधू, वर, मामा, भटजी आणि निवेदक हेच फक्त विवाह मंचावरती असतील. बाकी इतर कोणीही विवाह मंचावरती येणार नाही. तसेच सूत्रसंचालक त्या लग्न समारंभामध्ये निर्धारित वेळेतच, त्याला दिलेल्या वेळेतच तो बोलेल. लग्न समारंभामध्ये आलेल्या पाहुण्यांचा सत्कार होणार नाही. तसेच आलेल्या पाहुण्यांचं सर्वांचंच लग्न समारंभामध्ये फक्त शाब्दिक स्वागत होणार आहे. वधूवर ज्यावेळेस लग्न समारंभामध्ये एकमेकांना हार घालतील तेव्हा वधूवरांना कोणीही उचलणार नाही. तसेच लग्न समारंभाच्या वेळेस वर मुलाचा बूट कोणीही चोरणार नाही.
अथवा कोणीही लपवणार नाही. या विविध मागण्या वराने यावेळेस मांडल्या. तसेच पुढील देखील मागणी अशी मांडली की लग्न समारंभामध्ये फक्त 5च मंगलाष्टका होतील. तसेच लग्न हे मुहूर्तावरच संपन्न होईल. मुहूर्ताच्या पुढे लग्न जर गेलं तर त्या लग्नाला मी त्या ठिकाणी थांबणार नाही, असे वराने निक्षूनपणे त्या बैठकीमध्ये मागणी मांडत असताना सांगितलं. मंगलाष्टका सुरू असताना भटजी काकांना तसेच वधू आणि वरांना मंगल अक्षरा कोणीही मारणार नाही. तसेच फोटोग्राफर वधूवरांना चित्रविचित्र पोजेस सांगणार नाही, ही देखील अट मांडली. तसेच वधूवराकडील पाहुणा नातेवाईक असतील, सगळे सोयरे असतील, कोणी असेल तर ते लग्न समारंभामध्ये दारू पिऊन येणार नाही. तसेच लग्नात फक्त सनई चौघडा वाजेल, ही देखील मागणी त्यावेळेस वराने मांडली. तसेच वराती ज्यावेळेस नवरदेव परण्याच्या वरातीला जातो, श्रीवन्नाच्या मिरवणुकीसाठी जातो, तेव्हा आचकट विस्कट गाणे व नाचणं होणार नाही, असे त्यावेळेस स्पष्ट सांगितले. लग्न समारंभामध्ये ब्रास बँड वाजेल आणि त्या ब्रास बँड वरती आचकट विचकट गाणे लागणार नाहीत आणि त्यावेळेस नृत्य होणार नाही. तसेच लग्नाच्या आधी प्री वेडिंग गाणं भेटणं असं अजिबात होणार नाही. तसेच लग्न समारंभ जो आहे तो कमीत कमी खर्चामध्ये शास्त्रीय पद्धतीनं लग्न व्हावे, अशा विविध मागण्या वराने लग्नाच्या बैठकीमध्ये मांडल्या. आणि या सर्व मागण्या मांडल्यानंतर वधूकडील असणाऱ्या जे काही मंडळी होती त्या मंडळींना त्या मागण्याबाबत थोडासा विचार करण्यास वेळ दिला. तेव्हा वधूकडील सर्व मंडळींनी आपसात या सर्व मागण्यांचा विचार करून या सर्व मागण्या वधूकडील मंडळींनी मान्य केल्या आणि त्या ठिकाणी वर मुलाचं सर्वांनी अभिनंदन आणि त्याच्या असणाऱ्या मागण्यांचं सगळ्यांनी कौतुक करून वधूकडील मंडळींनी त्या सर्व मागण्या मान्य केल्या. आणि याच पद्धतीनं हा लग्न सोहळा सांगली या ठिकाणी संपन्न झाला. आणि त्या ठिकाणी त्या लग्न समारंभाचं सूत्रसंचालन करण्यासाठी मी होतो. आणि हा लग्न सोहळा खरोखरच एक आदर्श लग्न सोहळा मी त्या ठिकाणी अनुभवला. त्या लग्न समारंभाच्या असणाऱ्या लग्न ठरवत असताना त्या बैठकीला देखील मी उपस्थित होतो आणि ते लग्न समारंभ देखील ज्या मागण्या होत्या त्याच पद्धतीनं तो लग्न सोहळा एक आदर्शवत विधिवत पद्धतीनं संपन्न झाला. या व्हिडिओच्याद्वारे मी आपल्या सर्वांना सांगेन की माझ्या बांधवांनो, भगिनींनो, अशा पद्धतीनं लग्न संस्कृतीनुसार संपन्न होणं ही काळाची गरज आहे. लग्न साधे परंतु त्या संस्कृतीला अनुसरून एक शास्त्रीय पद्धतीनं लग्न सोहळा निश्चितपणानं आपल्या सर्वांसाठी आदर्शवत, दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहे, असंच या निमित्तानं मी म्हणेन. आणि अशीच लग्न समारंभ संपन्न होतील ही काळाची गरज आहे.